मोदींच्या भेटीला गेल्याचं कळतंय। आपण पाहतोय ठाकरे गटाचे खासदार संसदेत मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय सांगाल? मोठी अपडेट खरं तर ही म्हणावी लागेल। संसदेच्या कार्यालयात ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचं कार्यालय आहे त्या ठिकाणी हे ठाकरे गटाचे हे सगळे जे खासदार आहेत ते त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळते। प्रामुख्याने यामध्ये लोकसभेतलेही खासदार आहेत, राज्यसभेतलेही खासदार आहेत। कारण नेमकं अजून समजू शकलेलं नाही आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे। परभणी असेल किंवा इतर ठिकाणी असेल, काही जातीय जे म्हणजे दंगल जी आहे ती पाहायला मिळाली किंवा दोन समाजामध्ये जो सलोखा आहे तो काही प्रमाणामध्ये नसल्याचं पाहायला मिळालं। आणि त्या सगळ्या संदर्भात काही खासदारांनी थेट तक्रार देखील महाविकास आघाडीमधल्या केली होती की तिथले पोलीस अधीक्षक असतील ते फोन उचलत नाहीत किंवा प्रशासनाकडून म्हणावी तसं त्याबाबत दखल घेतली जात नाही। आणि या सगळ्याच्या कारणासाठीच खरं तर ही भेट असल्याचं प्राथमिकरित्या आपल्याला समजतंय। मात्र अजूनही भेट झालेली नाही। भेटीसाठी कार्यालयात हे सगळे खासदार दाखल झालेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये पंतप्रधान मोदी हे त्यांना भेटू शकतात, कारण अधिवेशनाच्या निमित्तानं पंतप्रधान हे सध्या संसदेमध्येच आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळे जे खासदार आहेत ते पोहोचलेले आहेत। आत्ता आपण पाहतोय शरद पवार यांच्या निवासस्थानी ही पुन्हा एकदा गर्दी झाली आहे, कारण शरद पवार हे मोहिनी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। आज त्यांचा वाढदिवस आहे आणि महत्त्वाचं हेच आहे की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर इतर जे नेते हर्षवर्धन पाटील असतील, राजेश टोपे असतील, हे सगळेजण या ठिकाणी दाखल झाले आहेत। काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।